बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय। सगळ्या बातम्या आपण पाहणार। देशाच्या लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची वाटचाल स्पष्ट बहुमताकडे सुरू आहे। सध्याच्या कलानुसार एनडीए 190हून अधिक जागांवर आघाडीवर आहे। भाजप 90 जागांचा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। महागठबंधन आघाडीला 42 जागांवर आघाडी मिळाली। बिहारमध्ये काँग्रेसची मात्र मोठी पिछेहाट झाली आहे। तसंच प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला करिश्मा त्यांचा अजिबात चालला नाही। एकही जागा त्यांना आता मिळालेली नाही। दुसरीकडे एमआयएम 5 जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे या पक्षाच्या उमेदवारांनी। तर भाजप 90 जागांसह आघाडीवर आहे। आरजेडीला यंदा गेल्या वेळेपेक्षा निम्म्या जागा मिळाल्या, तर बिहारमध्ये काँग्रेसला अपेक्षित यश गाठता आलेलं नाही। बघा, विजयाचा शंखनाद केला जातोय। जनता दल युनायटेडचे हे कार्यकर्ते। भाजप मात्र सर्वात मोठा पक्ष बिहारमध्ये ठरलाय। 2020 पेक्षा तुलनेत भाजपने यंदा चांगली कामगिरी केली आहे। मात्र आरजेडी जे राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची कामगिरी मात्र खूपच खालावलेली, निराशाजनक कामगिरी आहे। आरजेडीला गेल्या वेळेपेक्षा निम्म्या जागा मिळताना दिसत 75हून थेट 31 वर आरजेडीची घसरण झाली आहे। अगदी बरोबर। मागच्या वेळेला 77 जागा होत्या। जेडीयूला पण मागच्या वेळेला 45 जागा होत्या 2020 मध्ये बिहारमध्ये। आता देखील त्यांची कामगिरी लक्षणीय सुधारलेली आहे। 81 जागांवर त्यांचे उमेदवार पुढे। मात्र 90 जागांसह बीजेपी आघाडीवर आहे। मोठा भाऊ बीजेपी ठरले। काँग्रेसचे फक्त 4च उमेदवार पुढे आहेत। मागच्या वेळेला 19 आमदार 2020 मध्ये बिहारमध्ये होते आणि आता 2025 मध्ये केवळ 4 आमदार काँग्रेसचे आघाडीवर आहेत। जो मैंने 1 महीने से कैंपेन के दौरान महसूस किया है कि लोगों की बहुत ज्यादा उम्मीदें आशाएं मुझसे जुड़ी हुई हैं, तो मैं पूरी मजबूती से अपने सभी कर्तव्यों को निभाने के लिए तैयार हूं। सबसे पहली चीज कि हमारे क्षेत्र को ध्यान में रखते हुए जो पार्टी का मैनिफेस्टो है उसको लेकर के हम लोग सभी लोगों तक पहुंचाएंगे। कि कई बार ऐसा होता है कि हमारी सरकार की जो योजनाएं हैं ये आम लोगों तक पहुंच नहीं पाती हैं, कुछ अवेयरनेस इशू होता है, लोग उतना ध्यान नहीं दे पाते हैं। लेकिन मेरा ये काम होगा कि हर एक घर तक सरकार की बात पहुंचे, हमारी पार्टी की बात पहुंचे कि उनके लिए क्या क्या चीजें हमारी पार्टी कर रही है, तो उसको सुचारू रूप से काम करवाना। और दूसरी चीज ये कि जो एक पर्सनल मैं कह सकती हूँ कि पर्सनल मैनिफेस्टो है मेरा, जो कि मैं कैमरे पे इसीलिए नहीं बोल रही हूँ। बहुत सारे लोग मुझसे पूछ रहे हैं, लेकिन जैसे